ॐ भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवागुंसस्तनूभिः व्यशेम देवहितं यदायुः स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो वरिष्ठनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। ॐ आप्यायन्तु ममाङ्गानि वाक्प्राणः चक्षुश्रोत्रमथो बलमिन्द्रियाणि च सर्वाणि सर्वं ब्रह्मोपनिषदं माहं ब्रह्म निराकुर्याम् मा ब्रह्म निराकरोद निराकरणमस्तु निराकरणं मेस्तु तदात्मनि निरते उपनिषत्सु धर्मास्ते मयि सन्तु ते मयि सन्तु। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः। नमः श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे। नमस्कार बंधू भगिनींनो, आपल्या सर्वांचं श्रीरामकृष्ण लीला प्रसंगच्या 69व्या वर्गामध्ये मनपूर्वक स्वागत। नेहमीसारखंच आपण आज पण थोडीशी उजळणी करू मागच्या वर्गातली आणि मग पुढे जाण्याचा प्रयत्न करूया। श्रीरामकृष्ण लीला प्रसंग या ग्रंथाच्या साधक भावाचं आपण अनुशीलन करत आहोत आणि याच ग्रंथामध्ये साधक भावामध्ये मधुर भाव आणि त्याचा सार काय आहे याची चर्चा आपण सुरू केली होती। आणि मागच्या वेळेस आपण बिलकुल या अध्यायाच्या सुरुवातीपासून बघितलं होतं की सुरुवातीलाच लीला प्रसंगकार स्वामी शारदांजी महाराज सांगतात की साधकाचं जीवन म्हणजे कठीण संग्राम असतं। का असतं? कारण की मन आणि इंद्रियांना घेऊन हा सतत संग्राम आपला सुरू असतो। इंद्रिय जर म्हटलं तर ते सदा बहिर्मुखी, त्यांचा तो स्वभावच आहे। मन अंतर्मुखी पण होऊ शकतं, बहिर्मुखी पण होऊ शकतं। आणि आपल्याला जो एक फार मोठा चॅलेंज असतो की मन आणि इंद्रियांचा एक जबरदस्त संपर्क असल्यामुळे साधारणतः मन हे बहिर्मुखी असतं। तर साधकाला मनाचा संबंध विच्छेद इंद्रियांशी करून आणि ते मन आतमध्ये वळवलं पाहिजे। ही साधकाचा एक भयानक संग्राम त्याला हा करावा लागतो। त्यानंतर मधुर भाव सुरू करण्याच्या आधी लीला प्रसंगकारांनी भाव काय असतात, भाव म्हणजे हे मनाच्या सूक्ष्म सूक्ष्म स्तरावरती निर्माण होणाऱ्या शुद्ध भावना, अशी त्याची ती परिभाषा त्यांनी दिली होती। आणि हे सगळे भाव जे असतात, ज्या भावांची आपण चर्चा करत आहोत, ते सगळं काय आहेत? सूक्ष्म राज्यातील घटना। बाह्य जगतामध्ये मी थोडीशी उजळणी करतोय। बाह्य जगतामध्ये आपण बघतो बंधू भगिनींनो की रूप रंग रस हे सगळ्या गोष्टी घेऊन अनेक विस्मयावह घटना एकामागे एक घटत असतात आणि त्या सगळ्यांचा आपण आस्वाद पण घेत असतो। पण अंतरंग जगामध्ये
या बाह्य घटनेचा कुठे काहीच मागोवा, त्याचा काही उपयोगच नसतो. आणि एवढंच नव्हे तर आपल्याला अजून एक लक्षात येतं की लौकिक जगामध्ये ज्या म्हणजे लौकिक अर्थाने पुढे जाण्याकरता, सत्ता प्राप्त करण्याकरता, पैसा प्राप्त करण्याकरता, यश प्राप्त करण्याकरता जे सतत एक संघर्ष सुरू असतो, एक प्रतिस्पर्धा सुरू असते आणि त्या प्रतिस्पर्धेमध्ये एकमेकांना ढकलायला साधारण लोक मागे पुढे बघत नसतात आणि त्यातून कमवलेल्या यशाला त्याचं फार कौतुक करत असतात. पण या सगळ्या गोष्टींचं साधक जीवनामध्ये किंवा अंतर्जगामध्ये त्याला काहीही स्थान नाही. याची पण आपण चर्चा मागच्या वेळेस केली होती. पण इथे या अंतर्जगामध्ये काय आहे की सतत एक अंतर्प्रवाह संस्कारांचा आणि त्या संस्कारांच्या विरुद्ध लढणे हा एक फार मोठा संग्राम साधकाला त्याला सामोरे जावं लागतं. आणि त्याच्यानंतर साधक जेव्हा बाह्य संग्राम करून जेव्हा त्याचं मन त्याला हे लक्षात येतं विवेकबुद्धीने की अरे हे सगळे संघर्ष करून मी जे काही कमवलेलं आहे ते मला पुन्हा एक दिवस सगळं सोडून जावं लागणार आहे, आज जगाचा फोलपणा त्याला कळतो. तर तेव्हा त्याचं मन जेव्हा अंतर्मुखी होऊन आत आत जातं तेव्हा जेव्हा त्याचं मन आत आत जातं तेव्हा त्याला या सगळ्या जे पंचभाव ज्याची चर्चा आपण करत आहोत त्याचं त्याला सहाय्य होत असतं. आणि साधना करून करून जेव्हा तो बिलकुल खोलवर जातो आपल्या जीवनामध्ये, आपल्या मनाच्या एकदम बिलकुल ज्याला म्हणतो की जिथून अंतस्थ ज्याला म्हणतो, तर तेथे त्याला गवसतं किंवा अनुभवात येतं ते म्हणजे आपल्या स्वतःचं आत्मा किंवा ईश्वर जे काहीही म्हणा. आणि तो आत्मा तो ईश्वर कसा आहे तर त्याची चर्चा आपण केली होती. अशब्दम अस्पर्शम अरूपम अव्ययम एकमेव अद्वितीयम अशी त्या आत्मतत्वाची ओळख आणि त्याच्याशी तो एकभूत होत असतो. या प्राथमिक चर्चेसह आपण विभिन्न भाव आणि आपले जीवनातले जे भाव असतात, जे भाव आहेत, सख्य भाव, दास्य भाव आपल्यामध्ये आहे पण ते फार संकुचित आहे. त्याचा उदात्त भाव कसा येऊ शकतो किंवा काय उदात्त भाव कशाला म्हणतात याची सुद्धा चर्चा केली होती. विशेष करून मधुर भावाच्या संदर्भात जी चर्चा करताना की एक चुकीची समजूत जी आहे की मधुर भाव म्हणजे स्त्री पुरुषाचं सामान्य आकर्षण, उत्कट आकर्षण, अत्यंत चुकीची समजूत आहे. जोपर्यंत साधकाचं मन शरीर बोधाच्या पलीकडे जात नाही तोपर्यंत हा भाव याचा उद्भवच होऊ शकत नाही. आणि म्हणूनच मधुरभावाची साधना करताना सुरुवातीपासूनच इतकं पावित्र्य जपावं लागतं, खूप पावित्र्य जपावं लागतं. आणि म्हणून स्वामीजी म्हणतात की या भावाची साधना कलियुगामध्ये फार अशक्यसारखी आहे. चैतन्य महाप्रभू त्यांच्या आधी राधा त्यांना हा महाभाव प्राप्त झाला होता आणि भगवान श्रीरामकृष्णांना हा भाव प्राप्त झाला होता. मधुर भावाची वैशिष्ट्य म्हणजे नासो रमणा नाहम रमणी. राधा असं म्हणायचं की श्रीकृष्ण हा काही पुरुष नाही आहे आणि मी काही स्त्री नाही आहे. अशा बोधातून जे एक उत्कट प्रेम भक्ती निर्माण होते हे बिलकुल ज्याला म्हणतो की फारच एक ढोबळ परिभाषा देत आहे, पण यातूनच आपल्याला लक्षात येतं की हे किती कठीण हा भाव आहे. इथे आपण मागच्या वेळेस थांबलो होतो बंधू भगिनींनो, ही पूर्ण उजळणी झाली. आता आपण आज जो मुद्दा उचलला आहे ऋषीप्रवरांनी त्याच्याकडे वळूया आणि अजूनही मधुर भाव किंवा त्याचा सार त्या स्तरापर्यंत ऋषीप्रवर पोहोचलेले नाही आहे. अजून मला वाटतं जवळपास 5-6 मुद्दे विभिन्न भावांना घेऊन ऋषीप्रवर आपल्या पुढे मांडतील आणि मग ते मधुर भावाचं एक फार डीप सायकोलॉजिकल ॲनालिसिस हे सुरू करणार. तर पुढचा मुद्दा जे लीला प्रसंगकार आपल्या समोर मांडत आहेत की भगवान श्रीरामकृष्णांच्या मनाचं पुन्हा आता तेच येत आहे की त्यांच्या कोणत्या श्रेणीतले ते साधक होते. भगवान श्रीरामकृष्ण जर आपण इतिहास वाचला तर आपल्याला लक्षात येतं की असे फार कमी असे साधक होते किंवा असे दिव्य महापुरुष होते की ज्यांचं मन सातत्याने निर्विकल्प समाधीमध्येच स्थित असायचं आणि फार अवघड किंवा ज्याला म्हणतो की फार मुश्किलीने
त्यांचं ते मन खालती यायचं. आपण वचनामृतमध्ये हे नक्कीच आपण सगळ्यांनी वाचलेलं आहे की भगवान श्रीरामकृष्ण म्हणतात की माझं मनाची नैसर्गिक गती ही ऊर्ध्व आहे. नेहमीच माझं मन हे निर्विकल्प समाधीमध्ये राहू इच्छितं, पण तुमच्या सर्वांकरता मी त्या मनाला खेचून खालती आणतो. आणि वचनामृतमध्ये पण वाचतो की अनेकदा जेव्हा भक्तांकडे ठाकूर गेले असता आणि असं ते म्हणतात, मग आत्ताच संकीर्तन संपलं आहे, समाधीतून त्याचं मन खालती येतं आहे आणि ते म्हणतात की मला काहीतरी खायला द्या, मी पाणी पिणार. त्या सगळ्या या छोट्या वासना घेऊन भगवान श्रीरामकृष्ण आपलं मन खालती आणण्याचा ते प्रयत्न करायचे. तर यातून आपल्याला लक्षात येतं की भगवान श्रीरामकृष्णांचं मन, त्याची गती ही नेहमी ऊर्ध्व असायची. फक्त एवढंच नव्हे तर एकदम छोट्या छोट्या गोष्टीतून आपल्याला अजून लक्षात येतं. वचनामृतमध्ये सुद्धा एका ठिकाणी भगवान श्रीरामकृष्ण चैतन्य महाप्रभूचा उल्लेख करत ते सांगतात की एकदा चैतन्य महाप्रभू पश्चिम बंगालच्या एका खेड्यातून जात असताना त्यांना कोणीतरी सांगितलं की प्रभू, या गावातल्या मातीतून खोल तयार होतात. खोल म्हणजे एका प्रकारचं ते एक वाद्ययंत्र, आपली जी ढोलकी असते त्याचा फक्त आकार थोडासा वेगळा असतो, म्हणून आवाज जरा वेगळा असतो. तर या मातीतून फार चांगली ढोलकी तयार होते. त्या ढोलकीतून महाप्रभूंना आठवलं कीर्तन, संकीर्तन, संकीर्तनातून भगवान श्रीकृष्ण आणि लागलीच त्यांचं मन समाधीत केलं. म्हणजे इतक्या छोट्याशा गोष्टीतून किंवा जीवनातून प्रत्येक गोष्टीला कसं ईश्वराशी जोडणे आणि त्यातून किती सहजगत्या त्यांचं या सगळ्या महापुरुषांचं मन हे ऊर्ध्व दिशेला जायचं यातून लक्षात येतं. आणि ठाकूरांचं पण तसंच व्हायचं. आणि ठाकूरांचं मन हे सातत्याने ऊर्ध्व गती म्हणजे निर्विकल्प समाधीला जायचं. या संदर्भात लीला प्रसंगकार एक वाक्य फार सुंदर लिहितात. मी हे वाक्य तुमच्यापुढे जसंच्या तसं वाचू इच्छितो. त्याचं कारण फक्त एवढंच की इतकी सखोल भगवान श्रीरामकृष्णांच्या मनाचं एक विश्लेषण केल्यानंतर सुद्धा लीला प्रसंगकारांची विनम्रता बघा. ते म्हणतात त्या वाक्यामध्ये, त्याचं मी मर्म आधी सांगतो की भगवान श्रीरामकृष्णांचं मन हे नेहमी ऊर्ध्व गतीलाच होतं. आणि लीला प्रसंग हे पुस्तक वाचल्यानंतर जर हे एक इम्प्रेशन साधकाच्या मनात जर होत नसेल तर ती लेखकाची त्रुटी आहे. आपण आत्ता फक्त काहीतरी 12 की 13 चॅप्टर्सच पूर्ण केले साधक भावाचे. त्यातून आपल्याला लक्षात येतं की या ग्रंथाचं किती खोलवर त्यांनी ठाकूरांच्या जीवनाचा अभ्यास केलेला आहे. आणि इतकं सगळं करून सुद्धा त्यांची विनम्रता बघा. मी ते वाक्य वाचतो. त्यांच्या लीला प्रसंगाच्या अनुशीलनाने जर वाचकांची अशा प्रकारची धारणा झाली नाही, अशा प्रकारची म्हणजे की ठाकूरांचं मन हे नेहमी ऊर्ध्वमुखी होतं, अशी धारणा झाली नाही तर समजावे लागेल की त्यासाठी लेखकच जबाबदार आहे. ही ऋषीप्रवरांची ही अत्यंत विनम्रता आहे. म्हणून मी तो वाक्य ते मुद्दाम आपल्या पुढे वाचलं. तर ठाकूर स्वतः सांगायचे की या सगळ्या छोट्या मोठ्या वासना इच्छा घेऊन मी माझ्या मनाला सतत नेहमी म्हणजे आवश्यकतेनुसार खालती ठेवण्याचा प्रयत्न करत असतो, पण साधारण माझ्या मनाची गती ही ऊर्ध्व असते. पुढचा मुद्दा जे लीला प्रसंगकार घेत आहेत की समाधी काळी अद्वैतच्या स्थितीमध्ये हे सगळे भाव कुठे जातात. मी थोडीशी पार्श्वभूमी आधी मांडू इच्छितो. त्या पार्श्वभूमीच्या माध्यमातून मग आपण अद्वैताकडे जाऊया. बंधू भगिनींनो, हे शांत, दास्य, सख्य, वात्सल्य आणि मधुर हे 5 भाव आणि लौकिक जीवनामध्ये या 5 भावांचा आपला परिचय आहे आणि आपण आपल्या आपल्या मनाच्या स्थिती अनुयायी याचं अवलंबन करत आहोत. हे 5 भावपैकी एक पण भाव आपण आपल्या जीवनात घेऊन जर आपण ठाकूरांची आराधना केली किंवा आपल्या इष्टदेवताची आराधना केली तर ते आपल्याला कोणत्या रूपाने दर्शन देतील? बिलकुल सहज आणि सोपं उत्तर आहे, सगुण साकार.
आपण जर भगवान श्रीरामकृष्णांची दास्य भावाने साधना केली की ठाकूर तुम्ही माझे मालक मी तुमचा दास, आणि हा भाव घेऊन सातत्याने खोल 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 आपण त्याची साधना केली, तर नक्की आपल्याला ठाकूर हे दर्शन कसे देतील, तर एक सगुण साकार फिजिकल बॉडीमध्ये दर्शन देतील. पण आता इथे एक फार मोठी मजा आहे की मग काय हे दर्शनानंतर आम्हाला अद्वैत दर्शन लाभू शकतं का, तर याचं उत्तर एकदम हो आहे. मी हा मुद्दा म्हणजे ऋषीप्रवरांनी हा मुद्दा का उचलला आहे की पहा, या 5 भावाच्या माध्यमातून सगळ्यात आधी आपल्याला सगुण साकार दर्शन घडतील, आणि सगुण साकार दर्शन घडल्यानंतर हाच भाव अजून आपण तीव्र केला तर आपलं मन सीमा म्हणजे मनुष्य सीमेच्या बाहेर जाऊन अद्वैत सुद्धा लाभ प्राप्त होऊ शकतो. विशेष करून इथे एक प्रश्न निर्माण होतो की जर एखाद्या साधकाच्या मनात प्रश्न आला की महाराज ते मला भाव वगैरे काही आवडत नाही आणि मला फक्त त्या अद्वैताचीच आस लागलेली आणि मला सोहम सह अहम मला हाच अनुभव मला पाहिजे, तर मी तसं डायरेक्टली करू शकतो का, तर याचं उत्तर थिओरिटिकली हो आहे. आणि शारदानंदजी महाराज जेव्हा त्यांच्या दुसरी भेटीत तुम्हाला लक्षात असेल ते हाच प्रश्न विचारतात की प्रत्येक जीवामध्ये तेच एक तत्व खेळते याची अनुभूती मला पाहिजे, तेव्हा ठाकूर खूप हसून कौतुक करतात, अरे हे तर ईश्वर दर्शनाची सगळ्यात शेवटची पायरी. तर हे घटना मी मुद्दाम का तुमच्या पुढे मांडली बंधू भगिनींनो की हे शक्य आहे, पण प्रत्येकाने आपल्या आपल्या मनाची ताकद जडणघडण कॅपॅसिटी सगळी ओळखावी आणि त्याप्रमाणे पाऊल टाकावेत. पण शास्त्र सांगतात, आणि आत्ताच तुमच्याकडे शारदानंदजी महाराजांचं उदाहरण मांडलं की हे तसं शक्य आहे. पण साधारणपणे जर आपण एखादा भाव घेऊन जर ईश्वराची आराधना केली आणि त्या आराधनेतून अजून त्याच्यामध्ये खोलवर आपण गेलो तर आपण अद्वैत सिद्धीपर्यंत बिलकुल पोहोचू शकतो. कदाचित हा प्रवास एक टप्प्याने होईल, पण आपल्याकरता तो कदाचित थोडा सोयीस्कर आहे. आता इथे जो आता एक एक मुद्दा पहा किती सुंदर पद्धतीने ऋषीप्रवर मांडतात आणि त्याचे उत्तर स्वतःच देतात. कल्पना करा की आपल्यापैकी आपण एक वात्सल्य भाव किंवा दास्य भाव घेऊन आपण आपली साधना सुरू केली, आणि साधना सुरू केली, आपल्याला ठाकूरांचं दर्शन घडलं, आणि दर्शन घडल्यानंतर आपण जेव्हा अद्वैत तत्वामध्ये जर स्थित होऊ तर त्या भावाचं काय होतं, जे भाव घेऊन आपण आतापर्यंत ठाकूरांची साधना केली की ठाकूर तुम्ही माझे मालक मी तुमचा दास, किंवा ठाकूरांचा भाव काय होता, मातृभाव होता की ठाकूर तुम्ही माझी आई मी तुमचा मुलगा, किंवा ठाकूर तुम्ही माझे मित्र मी तुमचा सखा. कोणत्याही भावाने साधना केल्यानंतर आपल्याला ठाकूरांचे दर्शन घडले, आणि दर्शन घडल्यानंतर जेव्हा आपण त्या भावामध्ये खोलवर जातो तेव्हा त्या भावाचं काय होत असतं, तर त्याचं एक स्पष्टीकरण देऊन म्हणतात की जेव्हा सगुण साकारचे दर्शनानंतर साधकाचं मन अद्वैतमध्ये जेव्हा स्थिर होतं तेव्हा 2 प्रकारच्या गोष्टी घडतात. का, तर सगळे प्रकारचे भाव शून्य होऊन जातात, किंवा सगळ्या प्रकारचे भावाची ही जी अद्वैत भावभूमी आहे तिथे त्याला मिलनभूमी सुद्धा म्हणतात. 2 गोष्टी म्हणजे 2 पैकी एक काहीतरी घडू शकतं. थोडंसं अजून स्पष्ट करण्याकरता आपण वचनामृतकडे जाऊया. वचनामृतमध्ये ठाकूर काय म्हणतात बघा की समुद्रात जेव्हा खूप थंडी पडते, म्हणजे विशेष करून उत्तर ध्रुवकडे या घटना बघायला मिळतात की जेव्हा खूप थंडी पडते तेव्हा त्या समुद्रातलं पाणी जे असतं ते त्याचं बर्फ होऊन जातं, आणि जेव्हा थोडासा उन्हाळा सुरू होतो तेव्हा तेच मोठे मोठे शिलाखंड त्यांचं काय होतं, तर ते पाण्यासारखे वितळून पाण्यामध्ये मिसळून जातात. तर हेच उदाहरण देऊन भगवान श्रीरामकृष्ण पहा काय सुंदर गोष्ट सांगतात की जेव्हा भक्तीच्या थंडीने ते पाणी काय होतं, तर त्याचा आकार घेतं, म्हणजेच काय, सगुण साकार.
आणि जेव्हा ज्ञानरूपी सूर्य उगवतं तेव्हा तेच बर्फ झालेलं पाणी पुन्हा पाण्यासारखं म्हणजे वितळून जातं आणि पाण्यामध्ये मिसळून जातं. हेच उदाहरण आपण घेऊया. आणि आपण जसं एक उदाहरण घेतलं की दास्य भावाने जेव्हा एखादा साधक त्याची प्रगती करून ठाकूरांचं दर्शन घेऊन आणि जो सामान्य म्हणजे ज्याला म्हणतो की मनाच्या सीमेच्या पलीकडे जातं, तर तेव्हा या भाव हे जे असतात त्याचं काय होतं, तर एक म्हणजे शास्त्राचा एक भाग आपल्याला असा म्हणतो की तिथे सगळे भाव शून्य होऊन जातात. आणि दुसरे शास्त्रकार म्हणतात की तिथे सगळे शास्त्रांची मिलनभूमी आहे, म्हणजेच काय की तिथे ती पूर्णावस्था आहे. आता दोघांपैकी सत्य कोणतं मानायचं, तर ऋषी प्रवर त्याचं खूप सुंदर संमिलन करतात की दोन्ही बरोबर आहे. का? कारण की जेव्हा आपण निर्विकल्प किंवा अद्वैत स्थितीमध्ये पोहोचतो, मग कोणत्याही भावाने पोहोचो का नव्हे, कोणत्याही भावाने कोणत्याही रस्त्याने पोहोचो का नव्हे, जेव्हा निर्विकल्प किंवा अद्वैत निर्गुण निराकार या स्थितीमध्ये जेव्हा पोहोचतो, तर ती स्थिती काय आहे, आत्मसाक्षात्काराची. आणि त्या आत्मतत्वामधूनच तर सर्व भाव जन्माला आलेत. आलं लक्षात? त्या आत्मतत्वातूनच हे आपले शांत, दास्य, सख्य, वात्सल्य, मधुर कोणतेही भाव म्हणा तिथूनच जन्माला आले आहेत. तर जेव्हा एखादा साधक आपण जेव्हा या 5 भावांपैकी एक भाव घेऊन साधना करतो, आपल्याला सगुण साकार दर्शन घडतं भगवान श्रीरामकृष्णांचं, आणि त्याच्याही पलीकडे जेव्हा जातं आपलं मन, तर मग तिथे काय होतं की त्या आत्मसाक्षात्कार झाल्याने तो भाव जो आहे तो संपूर्णपणे त्या आत्मतत्वामध्ये मिसळून जातो. तर त्याला ती पूर्ण स्थिती म्हणा किंवा त्याला भाव लयाची स्थिती म्हणा, दोन्ही उत्तर त्याला एकदम साजेसे आहेत. आणि ह्या सगळ्या गोष्टी बंधू भगिनींनो ऋषी प्रवरांनी कुठून घेतल्या आहे पहा. लीला प्रसंगाचं अध्ययन केल्याने आपल्याला उपनिषदच्या त्या सगळ्या क्लिष्ट शंकर भाष्यामध्ये जाण्याची आवश्यकता नाही. हा कन्सेप्ट जर घेतला आहे आपल्या ऋषी प्रवरांनी, तर हा कन्सेप्ट घेतला आहे छांदोग्य उपनिषदमधून. आपण ज्याला आत्मा म्हणतो, भगवान बुद्ध त्याला शून्य म्हणतात. ही बाजू पण त्यांनी राखली, म्हणजेच की तिथे सगळे भाव अद्वैतच्या भूमीवरती सगळे भाव शून्य होतात. आचार्य शंकर म्हणतात छांदोग्य उपनिषदेमध्ये की त्या अद्वैत किंवा निर्विकल्प समाधीच्या स्थितीमध्ये सगळे भाव त्यांचं मिलन होतं, म्हणजे पूर्णाची स्थिती आहे. तर ऋषी प्रवर सांगतात की दोन्ही आचार्य म्हणजे शंकराचार्य आणि बुद्ध हे बिलकुल आपल्या आपल्या ठिकाणी बरोबर आहे. कारण की प्रत्येक भाव जो जन्माला येतो तो आत्मतत्वातूनच येतो, आणि प्रत्येक भाव जो विलयाला जातो तो सुद्धा आत्मामध्येच होतो. म्हणून दोन्ही आचार्य आपल्या आपल्या ठिकाणी बरोबर आहे. इतका एक सुंदर विलय ऋषी प्रवर शारदानंदजी महाराज करतात. आणि पहा इतक्या छोट्या छोट्या या सगळ्या मुद्द्यांच्या माध्यमातून त्या किती गहन तत्व आपल्याला सांगतात की सगुण साकारच्या दर्शनानंतर सुद्धा निर्गुण निराकार हे दर्शन हे आपल्याला प्राप्त होऊ शकतं आणि झालंच पाहिजे. एक वर्ग आधीच आपण चर्चा केली होती. जो राम दशरथ का बेटा, वही राम घट घट में लेटा, वही राम जगत पसेरा, वही राम सबसे न्यारा. म्हणजे पहिल्या 3 टप्पे त्या सगळे सगुण साकारच्या क्षेत्रातले मायाच्या राज्यातले झाले, आणि शेवटचा जो राम सबसे न्यारा म्हणजेच काय की या सगळ्या मायाच्या राज्याच्या पलीकडे जे निर्गुण निराकार आहे तो सुद्धा रामच आहे. आणि तीच हे त्या या सगळ्या म्हणजे या दोह्याचंच समन्वय या मुद्द्याच्या माध्यमातून ऋषी प्रवर हे करत आहेत. याचा पुढे अजून एक ते मुद्दे आपण घेऊया की सगळ्या प्रकारचे जे भाव असतात, सख्य, वात्सल्य, दास्य, मधुर, एक आधी प्रश्न घेऊया आणि मग त्याचं आपण उत्तर शोधण्याचा प्रयत्न करूया. आता आपण चर्चा केली बंधू भगिनींनो की साधकांनी एखादा भाव घेऊन ईश्वराची आराधना करून, उदाहरणार्थ आपण दास्य भाव आपण घेतला आणि त्यातून त्याला सगुण साकारचं दर्शन लाभलं,
तो अजून त्या भावामध्ये खोल 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 जाऊन त्यांनी साधना केली आणि त्याचं मन निर्विकल्प समाधीत गेलं. आता प्रश्न हा निर्माण होतोय की जे काही गुण सगुण साकारमध्ये ईश्वरामध्ये बघायला मिळतात तेच सर्व गुण आपल्याला निर्गुण निराकारमध्ये त्याचा अनुभव येणार का? म्हणजेच पहा, प्रश्न किती सूक्ष्म आहे की जे काही आपल्याला सगुण साकारमध्ये लाभलेलं आहे तेच ईश्वर किंवा तेच तत्व. म्हणजे जसं कोणी प्रश्न विचारला की बर्फ जर चोखला तर पाण्याचीच चव लागेल का, आणि पाणी पिलं तरच पाण्याचीच चव लागेल का? हा जर कोणाला कन्फ्युजन असेल तर त्याचं उत्तर आता देऊन राहिलेत. म्हणजे पहा किती बेसिक प्रश्न आहे की सगुण साकारमध्ये जे मला लाभत आहेत ठाकूर त्याच्यामध्ये काही कमतरता तर नाही आहे ना, किंवा जे मला निर्गुण निराकारमध्ये दिसणार आहे त्याच्यामध्ये जे सगळं काही सगुण साकारमध्ये मला लाभलं होतं ते मला लाभणार की नाही. हा एक फार म्हणजे तसं बघितलं तर एक फार टेक्निकल मुद्दा आहे. पण इथे ऋषीप्रवर ईश्वराची जी एक परिभाषा असते त्या दोन्ही सगुण साकारला पण लावतात आहे आणि निर्गुण निराकारला पण लावून ते आपल्याला हे सिद्ध करतील की साधक सगुण साकारचं दर्शन त्याला लाभो की निर्गुण निराकारचं त्याला दर्शन लाभो की दोन्ही लाभो. दोन्ही केसेसमध्ये दोन्ही प्रकारमध्ये त्याला ते ईश्वराचंच नित्य शुद्ध बुद्ध मुक्त याच ईश्वराचं दर्शन घडणार आहे. या शब्दांशी घाबरू नका, त्याची फोड आपण करणार आहोत टप्प्याटप्प्याने आणि आपण हे जाणून घेणार आहोत की सगुण एखाद्याला वाटतं की मला सगुण साकारच्या पुढे जायचं नाही आहे, काही हरकत नाही. म्हणजे जो बर्फ झालेलं पाणी आहे ते पण आपल्याला पाण्याचीच चव देईल आणि ते पाणी जे बर्फ वितळून गेल्यावर आपण पाण्यासारखं त्याला प्यायलो तरी सुद्धा त्या पाण्याची तीच चव लागणार आहे जी बर्फमध्ये आहे. दोघांमध्ये काहीही अंतर नाही आहे. हे आपल्याला चार तत्व किंवा चार जे ज्याला आपण म्हणूया की चार मुद्द्यांवरती ते चर्चा करतील आणि हे सिद्ध करून दाखवतील की जो ईश्वर सगुण साकार त्याच्यामध्ये सुद्धा नित्य शुद्ध बुद्ध मुक्त हे गुण आहेत आणि जे निर्गुण निराकार आहे त्याच्यामध्ये सुद्धा हेच नित्य बुद्ध शुद्ध शुद्ध बुद्ध मुक्त हे चारही गुण त्याच्यामध्ये आहे. आणि हे समजण्याकरता एक छोटंसं आपण एक हे घेऊया, चर्चा करूया, त्यातून आपल्याला हे लक्षात येईल. नित्य म्हणजे काय की जी गोष्ट सतत आपल्याला उपलब्ध आहे. तर ज्या लोकांना किंवा ज्या साधकांना सगुण साकार दर्शन लाभतं त्यांच्याकरता ते ईश्वर हे नित्य विद्यमान असते. आणि याचं उदाहरण घ्यायचं असेल तर आपण भगवान श्रीरामकृष्णांचंच बघतो की ते जेव्हा रात्री त्यांच्या खोलीमध्ये त्यांचे शिष्य झोपायचे तर ते बघायचे की रात्री 12 नंतर ठाकूर कधी झोपायचे नाही आणि अशी तरी येरझारा करत करत कोणाशी तरी बोलत आहे सातत्याने. हे काय आहे की त्यांना तो जगन्मातेचं सगुण साकार दर्शन त्यांना ते घडायचं म्हणून ते तसं बोलू शकायचे. आणि या अर्थाने सगुण साकारचे जे दर्शन होतात ते नित्य आहे. अजून पुढे जाऊया. शुद्ध. शुद्ध म्हणजे काय की कोणत्याही प्रकारच्या विकार त्या निर्गुण निराकार ईश्वरमध्ये उपलब्ध नाही. आणि जर विकार उत्पन्न झाले तर तो ईश्वरच नाही, कारण की विकार उत्पन्न होणे हे सामान्य माणसाचे लक्षण आहे. एक काहीतरी प्रलोभन माझ्या समोर आलं आणि मी लागलीच प्रलोभित होतो, मनात विकार उत्पन्न होतात, हे सामान्य माणसाचे लक्षण आहे. ईश्वर कधीही कोणत्याही विकाराला बळी पडत नसतो. त्या अर्थाने तो शुद्ध आहे, नित्य शुद्ध बुद्ध. बुद्धचा अर्थ काय? अवेअरनेस. म्हणजेच काय की ईश्वराला स्वतःच्या ऐश्वर्याची जाण ही नेहमी असते. थोडं आपण व्यावहारिक उदाहरण घेऊन समजण्याचा प्रयत्न करूया. आज आपल्या सर्वांना बोध आज पण आहे, पण आपला बोध कसा आहे?
तुम्ही मला विचारलं की महाराज तुमचा बोध काय आहे, तर माझा बोध, मी पुरुष आहे, माझी उंची 5 फूट 5 इंच आहे, माझं वजन इतकं आहे, मी मंक आहे रामकृष्ण मिशनचा, मी सध्या कोल्हापूरला पदस्थ आहे, मी सध्या व्याख्यान देत आहे, किंवा अशा अनेक प्रकारच्या गोष्टी मी सांगू शकतो की जे हा माझा बोध आहे हे सांगत आहे. किंवा आपल्याला विचारलं तर मी कोल्हापूरला राहतो, सध्या मठात आलेलो आहो, व्याख्यान ऐकत आहोत, हा आपला बोध आहे. मी स्त्री आहे, मी पुरुष आहे, हा आपला बोध आहे. पण जे ईश्वर असतात त्यांचा बोध काय आहे? ईश्वराचा बोध हा नेहमी असतो की तो सर्व शक्तिमान, सर्व नियंता, आणि याचा बोध त्याला नेहमी असतो. पहा, हा फार मोठा अंतर आहे. हा ईश्वरामध्ये आणि सामान्य मनुष्यामध्ये हा फार 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 मोठा अंतर आहे. आपण जेव्हा झोपतो तेव्हा आपले सगळे बोध लयास जातात, काही कळत नाही. ठाकूर तर फारच म्हणजे टोकाचं उदाहरण देतात की रात्री झोपेमध्ये तोंडावरती कुत्रा मोतून गेला तरी तुम्हाला कळणार नाही. एकदम टोकाचं उदाहरण घेऊन सांगतात, आणखी सत्य आहे, कारण आपला तो बोधच राहत नाही. पण ईश्वराला त्याची तो सर्व शक्तिमान आहे, सर्व नियंता आहे, सगुण साकारमध्ये, हे सगळे आपण चर्चा करत आहोत सगुण साकाराची. बरं, तर बुद्ध म्हणजे काय? की ज्याला आपल्या सर्व शक्तीचा, सर्व ऐश्वर्याचा हा सतत बोध आहे, तो ईश्वर. तर नित्य, तो नेहमीच उपलब्ध आहे, शुद्ध, विकार नाही. बुद्ध की ज्याला आपल्या सर्व शक्तींचा, सर्व ऐश्वर्याचा बोध आहे, त्याला म्हणतात बुद्ध, नित्यशुद्ध बुद्ध. आणि मुक्त. मुक्त फार म्हणजे सगुण साकार करता मुक्त म्हणजे फारच मजेशीर कल्पना आहे. की पहा, ईश्वर जेव्हा या मायाच्या राज्यात खेळ करतो, आता मायाच्या राज्यामध्ये आपण सर्व आहोत आणि आपण मायाने बांधलेले आहोत, आपण आपल्याला एवढंच कळलेलं आहे. पण ईश्वर जेव्हा मायाच्या राज्यात खेळ करतो तर तो मायाने कधी बांधल्या जात नाही. म्हणजे मायाच्या राज्यामध्ये राहून, म्हणजे चिखलात राहून तिच्या अंगाला चिखल लागत नाही. ही आहे मुक्तची परिभाषा. आणि भगवान श्रीरामकृष्ण फार सुंदर सांगतात की त्यांना विचारलं की अरे, ईश्वर जेव्हा सगुण साकार होऊन लीला करतो तर त्याला मायाचे नियम का लागू पडत नाही? तो मायाधीश का असतो? तर ठाकूर म्हणतात उदाहरण देऊन की सापाच्या तोंडात विष असतं, पण ते विष त्याला कधी पण बाधा करत नाही. काय सुंदर उपमा दिली बघा. की ज्याने ही माया निर्माण केलेली आहे, ज्या मायाने आपण सगळे आपल्याला भुरळ पडलेली आहे, त्याच्यामध्ये आपण सतत खितपत असतो, पण त्याच मायेमध्ये भगवान स्वतः लीला करतात आणि त्या मायेचं त्यांच्यावरती किंचित मात्रही परिणाम होत नसतो. आणि गीतेमध्ये सुद्धा 9व्या अध्यायाच्या 10व्या श्लोकामध्ये मया अध्यक्षेण प्रकृती सूयते सचराचरम, पुढे म्हणतात हेतु नानेन कौंतेय जगद्वी परिवर्तते. अर्जुना, हे सगळं जगत परिवर्तनशील आहे, हे माया आहे सगळं. सगळ्या जीवांना भुरळ मीच घालत असतो, पण ही माया, असं मी मया अध्यक्षेण, माझ्या अध्यक्षतेखाली ही सगळी माया कार्य करत असते, म्हणून हिचा माझ्यावरती परिणाम होत नाही. बंधू भगिनींनो, आपण आता नित्यशुद्ध बुद्धमुक्त, हे आपण सगुण साकार बर्फावरती हे सगळे लावले आणि यातून सिद्ध होतं की यस, तो ईश्वर आहे. पण जेव्हा साधकाचं मन अजून पुढे पुढे जातं आणि या सगुण साकारच्या पलीकडे जो निर्गुण निराकार आहे, ज्याला काही आकार नाही, आपण आता चर्चा केली अशब्दम, अस्पर्शम, अरूपम, असं आत्मतत्वाचा जर त्याला साक्षात्कार झाला तर त्याला म्हणजे त्या आत्मसाक्षात्काराला हे नित्य शुद्ध बुद्ध मुक्त हे सगळे हे मुद्दे लागू पडतात का? म्हणजे कोणत्याही हे जे आपल्याला साक्षात्कार होणार त्याच्यात कोणता अंतर तर नाहीये ना, हे फक्त सिद्ध करण्याकरता ऋषीप्रवाहाने तो मुद्दा मांडलाय. आणि आता आपण तेच 4 मुद्दे जे सगुण साकारला लावले होते तेच आपण आता निर्गुण निराकारला लावून बघू, बिलकुल थोडक्यात आणि एकदम सोपं आहे.
की तिथे बघितलं होतं की ईश्वर एखाद्या साक्षात्कारी महापुरुषाला सतत उपलब्ध असतात. तसंच आत्मतत्व सुद्धा आत्मसाक्षात्कारीला हे नेहमी उपलब्ध असतं. असं कधीच होत नाही तो यावेळी उपलब्ध आहे त्यावेळी उपलब्ध नाही, या ठिकाणी उपलब्ध आहे त्या ठिकाणी उपलब्ध नाही, कोल्हापूरला उपलब्ध आहे बेळगावला नाही, किंवा संध्याकाळी उपलब्ध आहे आणि सकाळी नाही. आत्मतत्व आत्मसाक्षात्कारी महापुरुषाला हे नेहमी उपलब्ध असतो. याच अर्थाने तो नित्य आहे. अजून एक मजा असते म्हणजे आत्मतत्वाचं नित्यत्व. म्हणजे एखाद्या ठिकाणी जरा खूप गडद आहे, एखाद्या ठिकाणी फिक्कट आहे, असं कधीच नसतं. सगळ्या ठिकाणी एकसारखं ते पसरलेलं आहे आणि नेहमी उपलब्ध असतं. या अर्थाने आत्मा हे संपूर्ण वही राम सबसे नियारा जे म्हटलं होतं ना, त्याचे हे सगळे ॲट्रिब्यूट्स त्याची चर्चा सुरू आहे. शुद्ध, इथे चर्चा केली होती की ईश्वरामध्ये विकार नाही. आता इथे शरीरच नाही तर विकारचा प्रश्न कुठे येतो? तर इथे जो शुद्धचा जो अर्थ असतो की आत्मतत्वाला अवयव नाही, घटक नाही. घटक नाही याचा अर्थ काय? ही कल्पना करा, आपण लाडू बनवतो तर त्यात घटक काय असतात? त्याच्यात घटक असतात काहीतरी हरभऱ्याच्या डाळीचं पीठ, तूप, साखर, सुके मेवे, हे सगळे त्याचे घटक असतात. आणि या सगळ्या गोष्टींना घेऊन तो लाडू तयार झालेला असतो. पण हे जे शुद्ध चैतन्य किंवा जो आत्मा आहे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे घटक नसतात. वन विदाउट ए सेकंड, त्याला म्हणतात एकमेव अद्वितीयम. या जगामध्ये जर कोणी विचारलं की एकमेव अद्वितीयम अशी काय वस्तू आहे, तर ती फक्त आणि फक्त आत्मतत्व आहे. तिला अवयव, तिला घटक, कोणत्याही प्रकारचे घटक नाही. दूध पण जर घेतलं तर दुधामध्ये घटक आहेत, अनेक प्रकारचे फॅट्स आहेत आणि त्यात पाणी पण आहे आणि काय काय सगळं आहे. या जगामध्ये प्रत्येक वस्तूमध्ये अवयव किंवा घटक आपल्याला हे मिळतीलच मिळतील. फक्त एक आत्मतत्व असं आहे की ज्याच्यामध्ये घटक किंवा अवयव नाही. या अर्थाने हे आत्मतत्व शुद्ध. आपण काय, मी पुन्हा पुन्हा सांगू इच्छितो कारण की विषय थोडा कठीणसारखा वाटतो, की जे ईश्वर एखाद्या साधकाला एक भाव घेऊन प्राप्त झालेले आहे, सगुण साकार दर्शन प्राप्त झालेलं आहे, ठाकूर समोर दिसतात, ते एकदम बसलेले आहेत. त्याच साधकाचं मन जेव्हा अजून पुढे जातं आणि त्याला निर्गुण निराकारचं दर्शन होतं, तर हे दोन्ही दर्शन सारखेच हे सिद्ध करण्याचा आपला प्रयत्न सुरू आहे. आणि तिथे बघितलं पण नित्य शुद्ध बुधमुक्त. आता इथे नित्य बघितलं, नेहमी उपलब्ध आहे, सगळ्या ठिकाणी सर्व ठिकाणी उपलब्ध आहे, सर्व वेळी उपलब्ध आहे. शुद्ध आहे कोणत्या अर्थाने? की त्याला कोणतेही घटक किंवा त्याचे अवयव नाहीत. तिसरं बुद्ध. कोणत्या अर्थाने बुद्ध? आता मागच्या जी परिभाषा घेतली होती की ईश्वराला त्याच्या सर्व शक्त्यांचा, ऐश्वर्याचा अनुभव होता, तर इथे त्या आत्मतत्वाला स्वतःच्या सर्व व्यापित्व, पहा तिथे सर्वव्यापित्व हा शब्द वापरला नव्हता, कारण की तिथे आपल्याला ठाकुरांचं दर्शन घडलं होतं कसं? शरीरामध्ये. आणि तरी सुद्धा ठाकुरांनी तो खेळ दाखवलेला आहे. सुरेंद्रनाथ मित्राच्या घरी जेव्हा ते आजारी होते आणि काय म्हणतात त्याला की म्हणजे बिलकुल रुग्णशय्येवरती होते आणि सुरेंद्रने म्हटलं होतं की तुम्हाला माझ्या घरी यावंच लागेल. आणि ते त्यांच्या त्या अलौकिक शक्तीमुळे ते सुरेंद्रच्या घरी सुद्धा होते आणि रुग्णशय्येवरती सुद्धा होते. अशी एकच किंवा दोनच घटना घडलेल्या आहे. पण तरी ते म्हणण्याचा अर्थ काय की सर्व व्यापित्व हे आत्मतत्वाचं वैशिष्ट्य आहे. जे आत्मसाक्षात्कार ज्यांना घडून येतो ते प्रत्येक वही राम सबसे नियारा, त्याचं सर्व व्यापित्व, त्याचं सर्व शक्तिमत्व आणि सर्वज्ञ याचा भान त्याला असतो. समजा की आपल्यापैकी एखाद्याला आत्मसाक्षात्कार झाला, निर्विकल्प समाधी लागली, तर त्याचा बोध काय होणार? त्याचा बोध हेच होणार की हे सगळ्या जे माझे पुढे सगळे जे बसलेले स्त्री पुरुष आहेत,
हे जे लता वृक्ष सगळं आहेत, ही वास्तू प्रत्येक रोमारोमामध्ये माझंच अस्तित्व आहे. तसं ठाकूरांना जेव्हा एकदा 2 नावाडी भांडत होते बघा, आणि एका नावाडीने दुसऱ्या नावाडीच्या पाठीवरती जोरदार एक चापट मारली आणि त्याचे 5 बोटं ठाकूरांच्या पाठीवरती उमटले होते. हृदयराम रागाने आला होता आणि म्हटला की तुम्हाला कोणी मारलं मामा सांगा, त्याचं धड आज त्याचं मुंडकं त्याच्या धडावरती राहणार नाही. त्या क्षणी ठाकूर प्रत्येक रोमारोमामध्ये विश्वाच्या पसरले होते. म्हणून त्या घटनेचा पूर्ण प्रभाव ठाकूरांच्या शरीरावर आपल्याला बघायला मिळतो. म्हणजेच काय की ते जे निर्विकल्प समाधी किंवा आत्मसाक्षात्कारी जे महापुरुष असतात, त्यांचं मन हे ज्याला म्हणतो की चारी दिशेला पसरलेलं असतं, आणि त्यांचं ते अनुभव म्हणजे, आणि त्याच्याचमुळे आणि त्याचं त्यांना बोधसुद्धा होत असतो. त्या अर्थाने हे बोध आहे. योगायोगाने बुद्ध या शब्दाचा अर्थ काय थोडंसं बघूया, विषय निघाला आहे तर बुद्ध या शब्दाचा अर्थच असा असतो की ज्या साधकाला हा बोध आहे, कसला, सर्वज्ञतेचा, की मला सगळं काही या जगात सगळं नॉलेज आहे, सर्व व्यापित्व आणि सर्व शक्तिमान, या 3 गोष्टीचा बोध ज्या साधकाला आहे त्याला म्हणतात, ती म्हणते बुद्ध. बुद्ध ही स्टेज आहे, म्हणजे त्याला ही अवेअरनेस आहे. आणि आपण आपली जर चर्चा केली तर आपला बोध आज काय आहे, तर आपण आता चर्चा केली की मी पुरुष आहे, मी स्त्री आहे, माझं उंची इतकी आहे, माझं हे सगळे पजेशन्स आहेत, माझं 2 फ्लॅट्स आहेत, तर हा आपला बोध आहे. पण खऱ्या अर्थाने बुद्धचा अर्थ की मी माझं सर्वव्यापी आहे, मी सर्वज्ञ आहे. सर्वज्ञ का म्हणतात, कारण की उपनिषदमध्ये एक फार सुंदर मंत्र आहे की ब्रह्मविद्या सर्व विद्यां प्रतिष्ठा. जगातले सगळी विद्या, मग ती लौकिक असो की आध्यात्मिक असो, ही आत्मतत्वापासूनच आलेली आहे. मुंडक उपनिषदमध्ये आहे ते सुंदर मंत्र. म्हणून हे लोक सर्वज्ञ असतात असं म्हणतात. आणि सगळ्यात शेवटचा आता पहा, नित्य झालं, शुद्ध झालं, बुद्ध झालं, मुक्त झालं. मुक्त, त्याच्यावरती येऊया. मुक्तचा अर्थ काय की मायाच्या राज्याच्या पलीकडे. पहा, ईश्वर गंमत बघा, ईश्वर मायाच्या राज्यामध्ये राहून सुद्धा मुक्त आहे. आणि आत्मसाक्षात्कारी महापुरुष ते मायाच्या राज्याच्या पलीकडे जाऊन ते तिथे मुक्त आहेत. दोन्ही मुक्त आहेत, पण एक मायाच्या राज्याच्या आतमध्ये आहेत आणि खेळ करतात आहे. आणि जर त्यांनी ते ईश्वर रूपी शरीर धारण नाही केलं, ठाकूरांनी जर शरीर धारण नसतं केलं, तर आज आपण तिथे बसलो नसतो. त्यांनी ते कृपा करून शरीर धारण केलं, मनुष्यरूपी शरीर धारण करून सगळे त्रास आपल्या सर्वांकरता सहन केले. ज्यांचं मन सतत ऊर्ध्वमुखी असायचं, आपण आताच चर्चा केली सुरुवातीला, तरी सुद्धा ते आपल्याकरता आले, सगळं हे त्रास सहन करून माताजींना आणलं, स्वामीजींना आणलं, त्यातून हे सगळं रामकृष्ण मिशन उभारलं. आणि त्याच्याचमुळे हे सगळ्या गोष्टी जे आपण आज चर्चा करत आहोत, की म्हणजेच जे निर्गुण निराकार आहे तेच जेव्हा सगुण साकार घेऊन येतं, त्यातूनच लीला होते, त्यातूनच जीवाचं हे कल्याण होतं. तर हे सगळी चर्चा इतक्या खोलामध्ये जाऊन करण्याचा त्याचा मागचा हेतू काय बंधू भगिनींनो, हेच की हे जे 5 भाव आहेत, या 5 भावांपैकी एक कोणत्याही भावाचा अवलंबन करून साधक ही आपल्या जीवनात उन्नती गाठतो. आणि उन्नती गाठल्यानंतर त्याला आधी सगुण साकारचे दर्शन होतात, आणि तेच गुण जेव्हा त्याच्यामध्ये एक रसता वाढते, एक तानता वाढते, आणि अजून तो खोल 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 जातो, तर त्याला हेच सगुण साकारच्या माध्यमातूनच निर्गुण निराकार सुद्धा लाभत असतं. आणि तेव्हा त्याला म्हणतात की तो अद्वैत भावात स्थित होऊन जातो. आता अद्वैत भावात गेल्यानंतर काही संत महापुरुष हे पुन्हा त्या स्थितीमध्ये न राहता
खालती येऊन म्हणजे सगुण साकारमध्ये घेऊन भक्ती घेऊन राहतात. ते कोणाकरता? ते लोककल्याणाकरता. हे आपण ठाकूरांच्या जीवनाच्या माध्यमातून सहजच आपल्याला हे कळतं. तर इथे हा एक मुद्दा फार महत्त्वाचा आहे. आणि याचा पुढचा एक मुद्दा तो अतिशय महत्त्वाचा आणि आपल्या सर्वांकरता फारच इंटरेस्टिंग आहे. तो म्हणजे गीतेचा एक श्लोक घेऊया आधी, त्यातून ते आपल्याला फार जास्त समजणं सोपं जाईल. गीतेमध्ये 4थ्या अध्यायाचा 11वा श्लोक, ये यथा माम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम् मम वर्तमानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः. ये यथा माम प्रपद्यन्ते, जो भक्त मला ज्या भावाने माझी पूजा अर्चना करतो, साधना करतो, मी त्याच भावाने त्याच्या भावाला परिपुष्ट करून त्याच भावाच्या अनुरूप त्याला मी दर्शन देत असतो सगुण साकार रूपाने. म्हणजे पहा, 5 भाव आहेत: सख्य, दास्य, वात्सल्य, मधुर किंवा शांत. याच्यापैकी कोणताही एक भाव घेऊन जेव्हा साधक पुढे पुढे जातो तर त्याचा तो भाव परिपुष्ट करण्यामध्येच मला आनंद असतो आणि त्या भावामध्येच मी त्याला दर्शन देत असतो. आणि जर या सिद्धांताचं आपण जर थोडंसं चिंतन केलं तर आपल्याला इतके उदाहरण सापडतात, त्यातून लक्षात येतं. आणि ठाकूरांचं वैशिष्ट्य काय ते पण थोडंसं बघूया. आपल्या सगळ्यांना माहिती आहे अघोरमणी देवी. जन्मापासूनच त्यांना त्यांना तो गोपाल म्हणजे बालगोपालचा मंत्र मिळालेला आहे. आणि त्या काय म्हणतात त्याला विधवा आहेत आणि संपूर्ण जीवन त्यांनी साधनेमध्येच घालवलं. आणि त्यांची साधना जेव्हा ते पुष्टीला येत होती तेव्हा त्या काळी त्यांना भगवान श्रीरामकृष्णांचं दर्शन झालं. आता लौकिक अर्थाने बघितलं तर भगवान श्रीरामकृष्ण हे जगन्मातेचे भक्त, अद्वैत भावामध्ये स्थिर राहणारे. आता आपण जी चर्चा करत होतो ना की भगवान श्रीरामकृष्णांनी मातृभावाच्या माध्यमातून साधना केली पण स्थिर झाले निर्विकल्प समाधीमध्ये, बरोबर ना. असो, तो थोडासा एक विषय वेगळा होऊन जाईल. पण आपण चर्चा करत होतो अघोरमणी देवीचं. तर अघोरमणी देवी ह्या सतत गोपालाची साधना करत, गोपालमंत्राची साधना करत करत जेव्हा त्यांच्या साधनेच्या शेवटी आणि वयाच्या एकदम उतारमध्ये भगवान श्रीरामकृष्णांची त्यांची भेट होते, तर भगवान श्रीरामकृष्ण त्यांनी कधी असं म्हटलं नाही की तू आता ते सगळं सोडून तू जगन्मातेची आराधना कर किंवा माझी आराधना कर. त्यांनी काय म्हटलं की तुझ्या इष्टाला इथे बघ. लक्षात घ्या, फार पोटेंट उदाहरण आहे, एकदम आहे, अत्यंत बोलकं. मी तो श्लोक पुन्हा वाचतो. ये यथा माम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम्. जो मला ज्या रूपाने भजतो मी त्याला त्याच रूपाने दर्शन देत असतो, त्याचे भाव पुष्टी करत असतो, त्याचा भाव कधी नष्ट करत नाही. गोपालेर मा अघोरमणी देवी, ज्या बालगोपालची त्यांनी आयुष्यभर साधना केली त्याच गोपालांची ठाकूर म्हणतात की तुझा इष्ट इथे. आणि ठाकूरांच्या त्या देहामध्ये त्यांना तो बालगोपालाचं दर्शन घडलं. आणि काय सगळ्या त्या लीला झालेल्या आहेत हे आपल्या सर्वांना म्हणजे वेगाने सांगायला नकोच. तर पहा, हे आपण पंचभावाची जी आपण जी सध्या इतकी बिलकुल सखोल आपण चिंतन मनन करत आहोत. तर कसं शास्त्रांशी बिलकुल ज्याला म्हणतो की मिळतं जुळतं 100% असं सगळ्या आचार्यांचं किंवा या सगळ्या अवतारांचं जीवन असतं. एक गोष्ट ज्याची सतत मी पुनरावृत्ती करत असतो की ठाकूर म्हणजे स्वामीजींनी सांगितले म्हणून करत असतो की ठाकूर आले कशा करता, आपल्याला मार्ग दाखवण्याकरता तर आलेच, पण त्याच्याच बरोबर ते शास्त्रांना प्रमाणित त्यांचं करण्यासाठी त्यांचं जीवन आहे. हे त्याचं एक बेस्ट उदाहरण आहे की शास्त्रात जर लिहिलेलं आहे की ये यथा माम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम्, की जो मला ज्या रूपात भजतो मी त्याला त्याच रूपात दर्शन देतो. तर हे गोपालेर माचं उदाहरण अत्यंत बोलकं आहे. दुसरं उदाहरण घेऊ तर आपल्या माताजींचंच. माताजी भगवान श्रीरामकृष्णांची त्यांच्याकडे जे बघायचे कोणत्या रूपाने बघायचे, जगन्मातेच्या रूपाने, कालीच्या रूपाने. आणि लक्षात घ्या ती घटना 16 ऑगस्ट 1886 रोजी जेव्हा भगवान श्रीरामकृष्णांनी देह सोडला त्या क्षणी
आई हंबरडा फोडून, म्हणजे माताजीने हंबरडा फोडून काय म्हणाल्या होत्या? ओगो अमार कालीमा अमार के छेडे तुम्ही कोथ्या चले गेली, अगं माझी कालीमा तू मला सोडून कुठे गेली. म्हणजेच ठाकूरांनी सुद्धा त्यांना त्याच रूपात दर्शन दिलेलं आहे, ही त्याची पावती आहे. ये यथा माम प्रपद्यन्ते, म्हणजे पहा कसं असतं की आपण जो भाव घेऊन आपल्या इष्टाशी आपली भक्ती करू, आपल्या भावाला पुष्ट करण्याकरता आपले इष्ट हे कोणतीही कसर बाकी सोडत नसतात. एक उदाहरण अजून बघून मग पुढे जाऊया. 2 बघूया, फार इंटरेस्टिंग आहे. कारण लीला प्रसंगामध्येच पुढे येणार आहे की प्रभू दयाल मिश्रा नावाचे एक साधक होते पश्चिम बंगालमध्ये, आणि ते मूळतः जरी हिंदू होते पण त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी ख्रिश्चन धर्माची, म्हणजे ख्राइस्टच्या प्रती त्यांचं खूप भक्तिप्रेम होतं, खूप साधना केली होती, आणि त्यांचं त्यावेळेस खूप नाव होतं, एक खूप उत्कृष्ट कोटीचे साधक आहेत म्हणून. आणि जेव्हा ते भगवान श्रीरामकृष्णांशी भेटतात, पहिल्या भेटीच्या नंतरच ते सांगतात, इतर जे त्यांचे डायरेक्ट डिसेपल्स होते त्यांची ही भेट बहुतेक काशीपूरला घडून आली होती, की ते प्रभुदयाल मिश्र की जे फार उच्च कोटीचे साधक होते, ते म्हणतात की मी यांच्यामध्ये साक्षात ख्रिस्ताला बघितलंय, मी यांच्यामध्ये साक्षात ख्रिस्ताला बघितलंय. पुन्हा तीच गोष्ट, ये यथा माम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम. माताजीच्या जीवनात सुद्धा आपण बघतो की जेव्हा तेलुभेलोच्या त्या ग्राउंडवरती तो दरोडेखोर त्यांना अडवतो, तर त्या दरोडेखोराचं इष्ट असतं कालीमा, आणि त्याच रूपात आपल्या माताजी सुद्धा त्यांना दर्शन देतात. अजून एक उदाहरण जर घेतलं तर अमेरिकेत घडलेली ही घटना. स्वामीजी जेव्हा अमेरिकेमध्ये एकदा क्राइस्ट द मेसेंजर म्हणजे याच्यावरती ते बोलत असताना आपल्या मॅक्लाउडला साक्षात जणू काही क्राइस्टच बोलत आहेत असं त्यांना तिथे अनुभूती झाली होती. तर असे हे अनेक उदाहरणं आहेत बंधू भगिनींनो. त्यातून आपल्याला हे लक्षात येतं की भगवान ईश्वराने जो दिलेला वचन आहे गीतेमध्ये, ये यथा माम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम मम वर्तमानुवर्तन्ते मनुष्य पार्थ सर्वशः, की मनुष्य मला कोणत्याही रूपाने का न भजो, कोणत्याही भावाने का न भजो, मी त्याला त्याच भावातून त्याला दर्शन देत असतो. तर हा एक मुद्दा त्यांनी मांडला. आणि या संदर्भात शेवटचं आणि अतिशय बोलकर ते पण उदाहरण सांगितल्याशिवाय मला चैन नाही पडणार. आणि कारण की दर एकादशीला आपण रामनाम म्हणतो, आणि त्या रामनाममध्ये एक श्लोक आहे, श्रीनाथे जानकी नाथे अभेद परमात्मनी तथापि मम सर्वस्व रामकमल लोचन. तर याची घटना माहिती असेल आपल्यापैकी अनेक लोकांना, पण संदर्भ म्हणून पुन्हा सांगायचं वाटतं की जेव्हा हनुमानजी द्वारकेला जातात, आणि द्वारकेला जातात तर भगवान श्रीकृष्ण आणि रुक्मिणीला कळतं की हनुमानजी आलेत आपल्या राज्यामध्ये, तर ते लागली सांगतात की अरे बाबा, त्यांना रामरूपात दर्शन नाही दिलं तर त्यांचं समाधान नाही होणार. तर म्हणून लागलीच भगवान श्रीकृष्ण हे रामाचं रूप घेऊन बसतात, आणि माता रुक्मिणी माता सीतेचं रूप घेऊन बसतात. तर हनुमानजी जेव्हा त्या दरबारात प्रवेश करतात, आता हनुमानजी सुद्धा ब्रह्मज्ञानीच ना, जरी दास्य भाव भक्त हृदय, पण शेवटी आत्मसाक्षात्कारी महापुरुष, तर ते प्रणाम करून म्हणतात हाच श्लोक की हे प्रभो, मला हे ठाऊक आहे की श्रीनाथे जानकी नाथे. श्रीनाथे म्हणजे तसा विष्णू अर्थ असतो त्याचा, पण विष्णूच्या अंशातूनच कृष्णाचा जन्म झालेला आहे. तर श्रीनाथे म्हणजे आपण श्रीकृष्ण, श्रीनाथे जानकीनाथे, जानकीनाथे म्हणजे प्रभू रामचंद्र, श्रीनाथे जानकीनाथे अभेद परमात्मने, तत्वतः कृष्ण आणि राम याच्यामध्ये काहीही अंतर नाही, हे मला या तत्वाचा साक्षात्कार झालेला आहे. पहा, आपण जी चर्चा करत आहोत ना, सगुण साकार निर्गुण निराकार, त्याचं बेस्ट उदाहरण, कल्मिनेशन जर म्हटलं तर मला वाटतं हेच आहे बहुतेक. कल्मिनेशन ही सगुण साकारची भक्ती केल्यानंतर जेव्हा साधकाचं मन जेव्हा अद्वैत तत्वात जेव्हा स्थिर होतं, त्याला काय गवसतं? त्याला हेच गवसतं की त्यात काहीही अंतर नाहीये. पण तरी सुद्धा काय म्हणतात ते की प्रभू तत्वतः
श्रीनाथे म्हणजे कृष्णामध्ये रामामध्ये काही अंतर नाही. तथापि मम सर्वस्व, तरी सुद्धा माझे सर्वस्व कोण आहेत? तर ज्यांचे नयन कमलासारखे आहेत असे प्रभू राम, तेच माझे सर्व सर्व आहे. तत्वतः जरी काही अंतर नसला, कसं असतं की जेव्हा साधक त्या भक्तीच्या मार्गाने सगुण साकारच्या माध्यमाने निर्गुण निराकारपर्यंत पोहोचतो, तर त्यातून त्याला हे सगळं म्हणजे तत्व त्यांना कळलेलं आहे की यात दोघांमध्ये काही अंतर नाही, पण माझं प्रेम जे आहे ते प्रभू रामचंद्रांवरती आहे. तर म्हणण्याचा अर्थ काय की जो मुद्दा आपण ऋषीप्रवरांनी आपल्या पुढे ठेवला होता की ईश्वर जे असतात किंवा भगवान जे असतात ते ज्या साधकाला त्याच्या ज्या भावाने तो त्यांना पूजत असतो, त्यांची सेवा करत असतो, भक्ती करत असतो, त्याचं भाव परिपुष्ट होईल, त्याला त्याच भावात दर्शन प्राप्त होईल याच्याकरता ते नेहमी तत्पर असतात आणि त्याच माध्यमातून ते त्यांना दर्शन देत असतात. ठरलेली वेळ संपलेली आहे. आज आपण इथेच थांबूया. याच्यामध्ये अजून बऱ्याच काही पॉईंट्स बाकी आहेत, ते आपण पुढच्या वर्गात घेण्याचा प्रयत्न करूया. आणि मी जसं की सुरुवातीला सांगितलं की अजून या अध्यायाचं नाव लक्षात घ्या, मधुर भावाचा सार. अजून लीलाप्रसंगकार ऋषीप्रवर तिथपर्यंत पोहोचलेच नाही आहे आणि त्याच्या आधीच त्यांनी हे इतकी जे त्याला म्हणतो की इतके खोलवर ते गेलेले आहेत. अजून काही त्यात मुद्दे सांगतील आणि मग ते मधुर भावावरती येतील आणि सगळ्यात शेवटी ते सिद्ध करतील मधुर भाव हा अद्वैत भावाच्या सगळ्यात जवळचा आहे, जिथे साधकाचा शरीरबोध हा संपूर्णपणे लुप्त होतो आणि म्हणून याला महाभाव सुद्धा म्हणतात. आणि म्हणून महाभाव हा प्रत्येकाला प्राप्त करणं इतकं सहज नाही आहे, प्रत्येकाला तो प्राप्त करणं सहज नाही आहे. वृंदावनमध्ये जेव्हा मीराबाई गेल्या आणि तिथे एक रूप गोस्वामी नावाचे एक फार मोठे साधक त्यावेळेस होते आणि ते स्वतःच्या मनावरती शरीरावरती आरोप करत होते की ते स्त्री आहेत आणि त्या एका आरोपाच्या माध्यमातून ते कृष्णाची साधना करत होते. आणि ही गोष्ट अनेकांना माहीत होती. जेव्हा मीराबाई जातात त्यांच्या भेटीला, तर निरोप पाठवतात की त्यांचे दर्शन घ्यायची आहे. तर रूप गोस्वामी निरोप पाठवतात की मी कोणत्याही स्त्रीशी भेटणार नाही. तर मीराबाई प्रत्युत्तर सांगतात की या वृंदावनमध्ये कृष्ण सोडून अजून कोण पुरुष आहे? हे उत्तर देऊन मीराबाईंनी त्यांचा जो एक बोध हरून गेला होता की मी पुरुष नाही स्त्री आहे, हा भाव त्यांच्यामध्ये त्यांनी जागृत करून दिला. इतकी हा एक ज्याला म्हणतो की उच्च भाव आणि उच्च तत्व आहेत. तर त्याची पुढची म्हणजे जे काही चर्चा आपण येत्या वर्गात करण्याचा प्रयत्न करूया. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.